लोकशाही विरोधक मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयावर ढोलबजा आंदोलन। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील कळमदरी गावातील नागरिकांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, घरकुल मिळावे यासाठी नवीन तहसील कार्यालयावर लोकशाही विरोधक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली ढोलबजा आंदोलन करत मोर्चा काढण्यात आला। यावेळी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कळमदरी गावातील ग्रामस्थांनी टाळ मृदुंगाच्या तालावर तहसील कार्यालयात गाणे म्हणत ठेका धरला होता। कळमदरी गावातील विविध मागण्यांसाठी तहसीलदार सिद्धार्थ मोरे व पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी तहसीलदार यांनी येत्या सोमवारी 8 जानेवारी रोजी कळमदरी गावात जातीचे दाखलेसाठी शिबिर लावण्यात येईल। तसेच गावातील घरकुलांचे प्रस्ताव, रेशन कार्ड संबंधित कागदपत्रे तयार करून त्यावर कागदपत्रांची पूर्तता करून गावातील नागरिकांना जास्तीत जास्त कसा लाभ होईल यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यात आले। आवाज एन न्यूज मराठी, नांदगाव। मुदत धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने आंदोलनकर्त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांचा आपण पूर्णपणे गांभीर्याने विचार करतो आणि जसं त्यांनी मागणी केली की आपल्या गावामध्ये जातीच्या दाखल्यांचा कॅम्प व्हावा, रेशन कार्डचा कॅम्प व्हावा, तर या दोन्ही गोष्टीचं आम्ही नियोजन करतोय आणि एकत्रित बसून हे नियोजन जेणेकरून जास्तीत जास्त जनतेला त्याचा लाभ होईल आणि कुठल्याही त्रुटीपूर्तता राहून ते प्रकरण पेंडिंग न राहता कॅम्पच्या मोडमध्येच ते सॉल्व्ह होईल। तर मी सर्वांना या आपल्या माध्यमातून निवेदन करतो की आपण आपलं हे आंदोलन मागे घ्यावं आणि प्रशासनाला साथ देऊन आपण तुमचे प्रश्न नक्कीच मार्गी घेऊ। धन्यवाद। जय जवान जय किसान। मी शेखर पगार। आज नांदगाव तहसील समोर ढोल बजाव आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। या आंदोलनाचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नांदगाव तालुक्यातील ज्या संबंधित प्रशासनाला आम्ही वारंवार निवेदन आणि पत्रव्यवहार करून देखील कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळे आज या झोपलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही नांदगाव तहसील समोर ढोल बजाव आंदोलन सुरू केलेलं आहे की जे जातीचे दाखले आहेत, या जातीच्या दाखल्यांसाठी 5-5, 10-10 हजार रुपये मोजावे लागतात। एका रेशन कार्डासाठी 7-7, 8-8 हजार रुपये मोजावे लागतात। तर या जातीचे दाखले आणि रेशन कार्ड हे आपल्याला मोफत मिळावं आणि शिबिर त्या भरवण्यात यावं यासाठी सुद्धा आज आमचं आंदोलन आहे। कारण जातीचे दाखले नसल्या कारणाने बरेचसे आदिवासी बांधव आणि इतर समाजाचे जे बांधव आहेत यांना घरकुलाचा लाभ मिळत नाही, इतर ज्या शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही आणि आदिवासी समाज अशिक्षित असल्यामुळे, अनपढ असल्यामुळे यांच्याकडे जुन्या पुरावे नोंदी नसल्या कारणाने यांना जातीचे दाखले मिळत नाही। त्यासाठी 1950चा आणि 70चा पुरावा लागतो। परंतु गाडे जे आहेत आपले प्रांत येवल्याचे त्यांनी सांगितले की जे पुरावे जर नसतील तर आम्ही मंडल अधिकाऱ्यांना चौकशीला पाठवून त्यांना जातीच्या दाखल्यांसाठी शिबिर भरू, त्याच्यासाठी तुम्हाला येवल्याला यायची गरज नाही, असे बरेचसे प्रश्न घेऊन आज आम्ही इथं आंदोलन करत आहोत। तरी शासन आणि प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे, कुठली दिरंगाई न करता या गोरगरीब मायबाप जनतेला न्याय मिळावा यासाठी आमचे बेमुदत आंदोलन सुरू राहील।